हाय, जय आदिवासी सर्वांना. ऑफिसमधून आले आणि चहा वगैरे घेतली. नक्षी पप्पा बोलत होते सकाळी मला 7लाच निघायचं असं. त्यांची 2 दिवस इलेक्शन ड्युटी लागलेली होती म्हणून. तर मग म्हणे माझी बॅग वगैरे पॅक करून दे. म्हटलं त्यांची बॅग पॅक करून घेते अगोदर, मग बाकीचे कामं आवरते. आणि हे 2 शर्ट ऑर्डर केले होते मी नक्षी पप्पांसाठी कॉटनचे मिशोवरून. तर हे 540मध्ये 2 मिळाले आहेत आणि क्वालिटी वगैरे पण बघू शकता तुम्ही किती छान आलेली आहे. कुर्ता टाईप शॉर्ट कुर्ता टाईप शर्ट आहेत ते. एक रेड आणि ब्ल्यू कलर मागवला आहे मी. आणि नक्षी पप्पा किराणा घ्यायला गेले होते तर किराणा वगैरे पण घेऊन आले होते. आज इतकी कामांची गडबड होती ना, तर किराणा भरायचं राहूच दिलं मी. म्हटलं अगोदर नक्षी पप्पांची बॅग वगैरे पॅक करून देते आणि बाकीचं जेवण वगैरे बनवून घेते. सकाळी मी भरून गेला असं किराणा वगैरे. तर मग इथं त्यांची बॅग पॅक करायला घेतली मी. तर अंथरूण वगैरे पण दिलेलं होतं. एक ब्लँकेट, एक रग दिलेला होता आणि मोठी एक लुगड्याची गोधडी दिलेली होती पट्टीची. म्हटलं पांघरायला वगैरे बरं होईल त्यांना, कारण थंडी वाजते ना, आता वाजतेच थंडी, जातच नाही आहे. आणि दुपारी धुतलेले कपडे वगैरे घडी करून घेतले. काही त्यांचे ड्रेस वगैरे पण पॅक करून दिले त्यांच्या बॅगेमध्ये. आणि आज तर इतके कपडे होते ना खूपच. नक्षी पप्पांचे कपडे असले की मग खूप कपडे निघतात त्या दिवशी. एकाच दिवशी सगळे टाकतात ते धुवायला आणि हात पण दुखतात माझे सगळे कपडे धुवून वगैरे. मग ते आवरून वगैरे घेतलं, झाडू वगैरे मारून घेतला. आणि जेवायला नक्षी पप्पांनी ते हरभरे घेऊन आले होते ना ओले, मग मुलांनी भाजून वगैरे खाल्ले पण उरलेले होते अजून. म्हटलं मग भाजी बनवून टाकते. भाजी, पुऱ्या आणि ही सकाळची वालची भाजी पण होती. असं खाऊन घेतलं बिग बॉस बघताना. मग म्हटलं चला आता व्हिडिओला एंड करून घेऊ आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. आयडीला फॉलो करून घ्या.